महाविकास आघाडीमधले किरकोळ वाद आता मिटलेले आहेत आणि महाविकास आघाडीत कुणीही कोणताही पक्ष किंवा कोणताही उमेदवार टोकाची भूमिका घेणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। तर सांगली, मुंबई आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी दिली आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरनं अजूनही धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसतंय की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत। कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं, मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो। नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भागातल्या। मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या, आम्ही त्यांना शांत केलं। सांगलीचा जागेचा आग्रह आमचा आहेच आहे, बाळासाहेब थोरात बोलतात। परंतु यामध्ये शेवटी आमचे दिल्लीचे जी श्रेष्ठी आहेत ते सुद्धा भाग घेत आहेत, चर्चा करतायत। मला असं वाटतं की त्यामधून काही ना काही आज मार्ग आज आम्ही काढणार आहोत, काही ना काही निर्णय तर आज घ्यावाच लागणार आहे। आघाडीची काही बिघाडी होणार नाही, समजून एकमेकाला घ्यावं लागेल, त्यांनी समजून घ्यावं अशीच आमची फक्त आग्रह आहे। त्यांनी समजून घेतलं पाहिजे, लोक भावना समजून घेतली पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे, हीच आग्रह आमचा आहे। शेवटी निर्णय तर दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठी बसतील, स्वतः ते संवाद साधतील शिवसेनेबरोबर आणि शेवटी आज तो निर्णय आम्हाला करावा लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।